हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रिन्सिपल ऑफ क्लिअर रायटिंग, म्हणजे क्लिअर रायटिंगचे तत्व बघणार आहोत. तर क्लिअर रायटिंग इज इसेन्शियल फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, इन्शुरिंग दॅट द रीडर इझिली अंडरस्टँड द मॅसेज विदाऊट कन्फ्युजन. म्हणजे क्लिअर राईट हे एक इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आहे, जो वाचणाऱ्याला, जो रीडर असतो त्याला इझिली अंडरस्टँड होतो जो मॅसेज आहे, कोणत्याही कन्फ्युजन शिवाय. The principle of clear writing focus on clarity, coherence, conciseness, correctness and engagement. आता त्याचे जर प्रिन्सिपल बघायचे म्हटले तर आपल्याला पहिला आहे क्लिअरिटी, कोहरन्स, कन्सायनेस आणि करेक्टनेस आणि एंगेजमेंट. हेअर्स अ डिटेल एक्सप्लेनेशन. आता आपण त्याच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन बघूया. तर सर्वात पहिला जो आपला प्रिन्सिपल आहे ते आहे क्लिअरिटी, म्हणजे स्पष्टता. क्लिअरिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल ऑफ क्लिअर रायटिंग. क्लिअरिटी हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे क्लिअर रायटिंगचं. इट इन्श्युर दॅट द रीडर कॅन अंडरस्टँड द मॅसेज विदाऊट ॲम्बिग्युटी ऑर कन्फ्युजन. म्हणजे अस्पष्टता आणि कन्फ्युजन हे रीडरला होणारच नाही. त्यामध्ये आपण की फीचर्स जर बघायचे म्हणले तर यूज सिम्पल वर्ड्स. आपण यूज सिम्पल वर्ड्स क्लिअरिटीमध्ये यूज सिम्पल वर्ड्स. चूज कॉमन एव्हरीडे वर्ड्स इन्स्टेड ऑफ कॉम्प्लेक्स और टेक्निकल टर्म्स. बघा, रोजच्या जीवनातले आपल्या रोजच्या वापरातले शब्द वापरा, जणू की वाचणाऱ्याला कन्फ्यूज होणार नाही. फॉर एक्झाम्पल, इन्स्टेड ऑफ कॉमेंट्स त्याऐवजी यूज करा स्टार्ट. अवॉइड गार्जन, म्हणजे शब्दजाळ टाळा. दुसरं की फीचर्स बघायचं म्हटलं तर अवॉइड गार्जन, म्हणजे शब्दजाळ टाळा. अनलेस रायटिंग फॉर अ स्पेसिफिक फील्ड, अवॉइड अ टेक्निकल लँग्वेज दॅट माइट कन्फ्यूज द रीडर. म्हणजे आपण जे शब्दजाळ वापरतो त्याच्यामुळे रीडर असतो तो कन्फ्यूज होत असतो, त्याच्यामुळे त्याला अवॉइड करा. एक्झाम्पलमध्ये आता समजा सायनेर गाईज हा शब्द असेल तर त्याऐवजी आपण काय वापरू शकतो? त्याऐवजी आपण वापरू शकतो वर्क टुगेदर. वर्क टुगेदर. बघा बरं, सायनेगारिस ह्याचा अर्थ म्हणजे आपल्याला सहसा आपल्या जीवनामध्ये रोजच्या जीवनशैलीमध्ये वापरात न येणारा शब्द आहे, त्यामुळे तिथं रीडर हा कन्फ्यूज होत असतो. पण वर्क टुगेदर म्हणल्यावर ते म्हणजे समजतील की हे काय लिहिलं आहे. त्यानंतरचं आपलं की फीचर्स आहे बी स्पेसिफिक. बी स्पेसिफिक. Avoid vague expression and provide precise information. Example, instead of we will respond soon, आता we एक मिनिट we will respond
सून. त्याऐवजी त्याऐवजी काय म्हणा, वी विल रिस्पॉन्ड विदिन 24 hours. We will respond within 24 hours. वाचणाऱ्याला किंवा सांगणाऱ्याला किंवा बोलून दाखवणाऱ्याला हे असं वापरून सांगण्यापेक्षा आपण जर हे त्याला 24 तासाच्या आत हे करणार आहोत म्हणून जर सांगितलं तर त्याच्या पण लक्षात लवकर येईल. दुसरा आपलं प्रिन्सिपल आहे कन्सायनेस. कन्सायनेस म्हणजे संक्षिप्तता. दुसरं की फीचर्स आहे concise writing convey the message in the fewest word possible will maintain clarity and completeness. म्हणजे जास्त मोठा पॅरेग्राफ लिहिण्यापेक्षा त्या पॅरेग्राफला थोड्या शब्दात, फ्युएस्ट वर्ड्स, त्या थोड्या शब्दामध्ये पॉसिबल करा आणि क्लिअरिटी आणि कम्प्लीटनेस हे कन्सायनेसमध्येच दाखवा. त्याच्यामध्ये अवॉइड रेडन्सी किंवा कट अननेसेसरी वर्ड आणि यूज ॲक्टिव्ह व्हॉइस. होईल तितका ॲक्टिव्ह व्हॉइसचा वापर करा. तिसरं जे आपलं प्रिन्सिपल आहे ती आहे कोहरन्स. कोहरन्स म्हणजे सुसंगता. Coherence ensure that idea flow logically from one to another, creating a smooth reading experience. त्याच्यामध्ये आपल्याला लॉजिकल ऑर्डर्स म्हणून सांगता येतात किंवा यूज लिंकिंग वर्ड्स किंवा वन आयडिया पर पॅरेग्राफ. त्यानंतर आपला जो चौथा प्रिन्सिपल आहे तो आहे करेक्टनेस. करेक्ट रायटिंग इज फ्री फ्रॉम ग्रॅमॅटिकल स्पेलिंग अँड पंच्युएशन एरर्स. बघा, एरर्स आणि पंच्युएशन म्हणजे पंच्युएशनचे एरर्स येत असतात स्पेलिंगमध्ये किंवा ग्रॅमॅटिकल, त्याच्यामध्ये ती अवॉइड करून करेक्ट रायटिंग करायला शिका. ग्रामर आणि सिंटॅक्स अनशुअर सब्जेक्ट वर ॲग्रीमेंट, प्रॉपर सेंटेन्स स्ट्रक्चर अँड करेक्ट वर्ड युजेस. इन्स्टेड ऑफ ही गो टू स्कूल त्याऐवजी लिहा ही गोज टू स्कूल. बघा, हे गो टू स्कूल आता इन्स्टेड करा आणि ही गोज टू स्कूल असं लिहा. स्पेलिंग आणि पंच्युएशन यूज टूल लाईक स्पेल चेकर्स अँड प्रूफ रीड केअरफुली टू अवॉइड एरर्स. आता बघा, पंच्युएशनचा जर आपण योग्य वापर केला तर पुढच्या माणसाला हे बोलायला सोपं जातं. उदाहरणामध्ये सांगायचं म्हटलं तर आता हे बघा, मी तुम्हाला हे आहे इट्स, तर त्याऐवजी कसं लिहू शकतो आपण पंच्युएशनचा वापर करून असं. त्यामुळे स्पेलिंग आणि पंच्युएशन नीट लिहा. प्रॉपर वर्ड चॉईस चूज द राईट वर्ड फ्रॉम द कॉन्टेक्स्ट. म्हणजे प्रॉपर वर्ड चूज करा आणि त्याच्यामध्ये राईट वर्ड्सच लिहा. उदाहरणार्थ इफेक्ट नाऊन एक्झाम्पलमध्ये इफेक्ट नाऊन वर्सेस अफेक्ट वर्ब. हे अशा पद्धतीने. नंतरचं जे आपलं प्रिन्सिपल आहे ते आहे सिम्प्लिसिटी. Simplicity ensures that the writing too easy to understand without over complicating ideas.
शॉर्ट सेंटेन्समध्ये कीप सेंटेन्स ब्रीफ अँड द पॉइंट, युजली 15 to 20 वर्ड्स पर सेंटेन्स. त्यामध्ये फॅमिलियर वर्ड्स, यूज वर्ड्स कॉमनली अंडरस्टूड बाय द ऑडियन्स. असे यूज करा वर्ड्स जे ऑडियन्सला समजू शकतील. अवॉइड ओव्हरलोडिंग, डू नॉट पॅक टू मेनी आयडियाज इन टू वन सेंटेन्स. एका सेंटेन्समध्ये जास्त आयडिया वापरू नका. नंतरचं जे आपलं प्रिन्सिपल आहे ते आहे एम्फासिस. एम्फासिस म्हणजे जोर देणे. इम्पॉर्टंट आयडिया शुड स्टँड आउट द कॅप्चर द रीडर अटेन्शन. म्हणजे जे इम्पॉर्टंट आयडिया आहेत त्याला कॅप्चर करा आणि असे आयडिया त्याच्यावर रीडरचं अटेन्शन जाईल असे आयडियाज वापरा. त्यानंतर त्यामध्ये हायलाईट, यूज बोल्ड, इटॅलिक्स और अंडरलाइनिंग स्पेअरिंगली टू एम्फासिस की पॉईंट. जे हायलाईट्स असतात त्याला बोल्ड करा किंवा इटॅलिक करा किंवा त्याच्या खाली अंडरलाईन लिहा, म्हणजे रीडरचं अटेन्शन त्यावरती जाईल. नंतर रिपिटेशन, रिपीट क्रुकियल पॉईंट्स फॉर एम्फासिस बट अवॉइड साऊंडिंग रेडियंट. त्यानंतरचं आपलं प्रिन्सिपल आहे ती आहे कन्सिस्टन्सी. Consistency is style, tone and formatting improves readability and professionalism. त्याच्यामध्ये की फीचर्समध्ये स्टाईल, स्टिक टू अ कन्सिस्टंट स्टाईल सच एज फॉर्मल और इनफॉर्मल डिपेंडिंग ऑन द कॉन्टेक्स्ट. त्यामध्ये टोन, मेंटेन द कन्सिस्टन्स टोन थॉट्स, रायटिंग फ्रेंडली, प्रोफेशनल और इंडस्ट्रिएशन. फॉर्मॅटिंग, यूज इन्फॉर्म हेडिंग्स फॉर्म स्टाईल्स अँड बुलेट पॉईंट फॉर क्लिअरिटी. नंतरचं आणि शेवटचं लास्टचं आपलं प्रिन्सिपल आहे रिव्हिजन आणि प्रूफ रिडिंग. द फायनल स्टेप इन क्लिअर रायटिंग इज रिव्हिजिंग अँड प्रूफ रिडिंग टू इन्श्युअर ॲक्युरन्सी आणि क्लिअरिटी. आता ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे आपल्या क्लिअर रायटिंगची, की रिव्हिजन करा जे लिहिलं आहे ते, प्रूफ रिडिंग करा की आपलं ग्रामरचं जे वाक्य लिहिले ते बरोबर आहे का, पंक्च्युएशन वगैरे योग्य वापरले आहेत का, त्यामध्ये क्लिअरिटी येते आपल्याला. रिवाइज फॉर कंटेंट, इन्श्युअर ऑल पॉईंट आर कम्प्लिटेड अँड लॉजिकली ऑर्डर्ड. बघा की सगळे पॉईंट एकदम कम्प्लीट आहेत का. एडिट फॉर क्लॅरिटी, सिम्प्लिसिटी, कॉम्प्लेक्स सेंटेन्स अँड क्लिअरिफाय वेज एक्सप्रेशन. आणि प्रूफ रीड फॉर एरर्स, चेक फॉर ग्रामर, स्पेलिंग अँड पंक्च्युएशन मिस्टेक्स. की त्यामध्ये चेक करा ग्रामर बरोबर लिहिलं आहे का, स्पेलिंग वगैरे योग्य आहेत का आणि पंक्च्युएशन मिस्टेक कुठे झाली नाही का. तर हेच आहेत आपले क्लिअर रायटिंगचे प्रिन्सिपल. हे जर 8 प्रिन्सिपल तुम्ही पेपरमध्ये लिहिलात तर नक्कीच तुम्हाला 10 पैकी 10 मार्क पडतील अशी आशा करतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.